मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नाश्त्याला हे घावणे आणि त्यासोबत नारळाचं दूध हे ट्राय केलं होतं. त्याची चव एवढी भारी होती की नाही, त्याची चव मला अजून पण आठवते. तर झालतं असं, भरपूर दिवस झालते कुठे फिरायला गेलो नव्हतो, म्हणून सुट्टी कुठं आहे काय बघालतो. तेवढ्यात मला स्वातीचा मेसेज आला की 15 ऑगस्टला काय प्लॅन आहेत का, 3 दिवस सलग सुट्टे. मी म्हणलं अजून काय फिक्स नाही रे माझा प्लॅन. मग मला लगेच म्हणते येतोस काय कोकणात गुहागरला आमच्या गावी. मी म्हणलं आलोच. कोकण आणि मी नाही असं कधी झाले काय. तर नमस्कार मंडळी, मी राजन, स्वागत आहे तुमच्या आपल्या कोकणच्या व्लॉग मध्ये. कोकणात जायचं होतं म्हणून लगेच बॅग भरली आणि जुईनगरवरून बस पकडली. तर ह्या ट्रिपला आपल्यासोबत कोण कोण होतं सांगा. स्वाती, ज्योत्स्ना आणि ती छोटी ज्योत्स्ना कोपऱ्यात बसलेली. तसं तरी माझी पहिलीच वेळ होती की जिथे मला कोणतरी त्यांच्या गावी इन्व्हाइट केले कोकणात ये म्हणून. मग काय लगेच पोहोचतो तिच्या गावी गुहागर मध्ये, साक्री आगार या गावात. तर तिथं गेल्या गेल्या पहिला स्वागत आमचं पावसानं केलं. मग लगेच आवरून आम्ही नाश्त्याला कधी तिथं नारळाचं दूध आणि घावणे खाऊन घेतलो. त्याची चव एवढी भारी होती नाही, आहा हा. कोकणी भाषेत सांगायचं म्हणला तर खूप भारी असा. ते खाऊन मस्त कोकणातल्या रस्त्यावर फिरत फिरत आम्ही पोहोचलो गोपाळगडाकडे. तुळाजी आंग्रेंनी जेव्हा किल्ला सिद्धीकडून जिंकून घेतला त्यांनी तेव्हा या किल्ल्याचं नाव गोपाळगड असं ठेवले. मग मी त्या किल्ल्याच्या पश्चिमकडल्या बुरुजावर जायला निघालो. त्या किल्ल्याच्या बुरुजावरून जो समुद्राचा नजारा दिसतोय मनाला एक वेगळी शांतता देतोय. असं वाटायला की तिथं बसून जावं, एवढं भारी दिसाल तिथनं व्ह्यू समुद्राचा. मग मला मागणं मयूर हळूच म्हणतोय हे तर काहीच नाही, वरच्या लाईट हाऊस वरनं बघ चल कसला समुद्र दिसतोय. मग काय असं म्हणल्या आम्ही काढली गाडी आणि निघालो त्या लाईट हाऊस कडे. आणि जे मयूरनं म्हटलेला सेम टू सेम तसंच होतं. वरून जे दिसत होतं की नाही आणि त्यात यो पाऊस रिमझिम आणि त्यात जोराची हवा, हे सगळं एकदम जुळून आलतं. त्यामुळे तिथनं नजारा एकदम भारी दिसालता. हे सगळं बघून लगेच खाली उतरायला चालू केलो, कारण तिथनं मला परत जायचं होतं महादेवाच्या मंदिरकडे. ते म्हणजे तालकेश्वर महादेव मंदिर. पण त्या मंदिरात जायला आम्ही एवढा वेळ गेलता का नाही, शेवटी मंदिर बंद झालं. मग त्या दारातनच पाया पडून निघालो पुढल्या पॉइंटला, ते म्हणजे डॉल्फिन पॉइंट. त्या पॉइंट वरती गेल्यावर एवढे जोरात हवा आलती, असं वाटायला की आता उडून जातोय तिकडे, खाली जाऊन पडतोय काय. मग पुढे जाऊन ते समुद्राचा व्ह्यू बघितला आणि अंजनवेलचे 3 पॉइंट जे आम्ही बघणार होतो ते सगळे बघून कम्प्लीट केले. हे तिन्ही पॉइंट पण जवळजवळ होते, तरी पण आम्हाला ते सगळं कम्प्लीट करायला 3-4 तर वाचले होते. मग म्हणलं आता अशा ठिकाणी जायला लागतंय जिथे पाण्यात मजा तेन करता येते. असं म्हणल्या मयूरनं लगेच गाडी घातला आपल्या गावातल्या तलावाकडे. असला शेवट तलाव होता तो, तुम्हाला सांगतो असली मजा केली तिथे. तुम्हीच बघा पुढे.